माननीय आमदार साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले घोसाळकर साहेब, शिवसेना महायुतीचे जे सगळे पदाधिकारी, आता मी जास्त टाइम घेणार नाही, मला जास्त टाइम लागते भाषण करताना. मी थोडक्यात 1-2 मिनिटात चुटके देणार, मी माझं भाषण बंद करणार, कारण त्यांना दुसरी मीटिंग आहे. कारण ही जी निवडणूक आहे आमदारीची, ही आपल्या राज्याचं भवितव्य घडवणारी निवडणूक असते. आपले स्थानिक प्रश्न आहेत, आपले पुलाचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, हे सगळे आमदारांना सोडवायचे असतात. आज या ठिकाणी मोठ्या आवेशाने काही काही सांगितले जाते, फिरले जातात, कार्यकर्ते जातात, पण असलेल्या पोटी नकली जन्मास येतात. मला सांगा, बाळासाहेबांच्या पोटी हे तिथून हे दुसरे तयार झाले. आज या ठिकाणी जे प्रचार करतात महाडमध्ये, जे फळसकर, 25 मतांनी माने जगताप, मी तुम्हाला पाडलं तुमच्या बापाला, तुम्ही त्यांच्याबरोबर फिरताय. ज्या ठिकाणी फळसकर आणि आपले राहुल आणि हे उभे राहिले, राहुल ज्यास उभे राहिले, यांनी एकामेकावर गोळ्या झाडल्या बंदुकीच्या, आणि या बंदुका घेऊन ही आड आपल्या खोलीमध्ये लपून बसले. ते त्यांचा प्रचार करतात. अहो, हे काय विकास करणार? ही अशी बावळी माणसं. आणि मला सांगा, हे आपण जे उमेदवार उभे करतो, आता एवढ्या माझ्या भगिनी जमा झालेल्या आहेत, तिथे सारखे कपडे घालून जर उभा केले तर उमेदवाराला तुम्ही ओळखाल काय? किती ओळखाल बायांनी? सांगा, हात वर करा. असले उमेदवार काय करायचे? आज आपले भरत शेठ आहेत, 3 टाइम निवडून आलेले आहेत. काय काम केल्याशिवाय निवडून येतो काय? ज्याला आपल्या बापाला निवडून आणता आले 3 टाइम, असे 3 टाइम निवडून आलेले. असं काय एकदा फसून येतो उमेदवार? एकदा माने जगताप सुद्धा आमदार झाले होते, काही शिवसेनेच्या वादामुळे काय झालं असेल, त्यांचा विजय झाला असेल, पण काही काम केले नाही. नंतर ते 3 टाइम पडले, याचा अर्थ त्यांनी काही कामच केलेलं नाही. मग अशा व्यक्तीने फार मोठं काम केलेलं आहे. आज ही 4थी वेळ आहे. मला तुम्हाला नम्र विनंती करायची आहे सगळ्यांना, कारण हे काँग्रेसवाले फार ढोंगी लबाड कोल्हे, कारण निवडणुकीत काय काढतील, काय कसे फसवतील. लोकसभेला बघा, बोले घटना बदलतात. काय बोलले? घटना बदलतात. अहो, घटना बदलता येते का? घटना केवढी आहे, कुणी लिहिलेली, किती पानं आहेत, काय माहिती तरी आहे का तुम्हाला? ते हातात घेऊन ते 2 पानांचे ते चिठ्ठीवर फिरत राहायचं. आज एवढी मोठी घटना आपल्या देशाची, सामान्य घटना नाही, म्हणजे घटना बदलली. हे सगळ्यात थोटांगिऱ्या करून त्या लोकसभेला आपल्याला फसवलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही सावध राहा, फसू नका. हे काय वाटेल ते सांगते. हे कोल्हे जे आले, असलेच्या पोटी नसली जन्मास आलेली ही भूत आहेत, ही तुम्हाला सांगायला येतील गावोगाव, हाकलून असायला ना. आणि येत्या 20 तारखेला, मी जास्त टाइम घेणार नाही, दोघंही आणखी परिस्थितीला, येत्या 20 तारखेला आपण 2 नंबरचं बटन दाबून माननीय भरत शेठ गोगावलेंना निवडून आणायचं आहे. ही माझी नम्र तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, बहिणींना विनंती आहे. तुम्हाला कुठं काय जायचं असेल त्या दिवशी काय जाऊ नका. कुठं हॉस्पिटलमध्ये यायचं आहे, मी आहे, बसलेलं आहे, तुम्हाला त्या दिवशी फ्री तुम्हाला देतो मी ट्रीटमेंट. म्हणून काय घाबरू नका, पळू नका, ह्या बदमाश फसवणुकीच्या ह्या प्रचारावर बळी पडू नका. आणि सगळ्या जाती धर्माचे लोक, इथे काय भेदभाव करू नका. ही महायुती आहे, कुठे झालं काय भेदभाव? कुठे गुन्हे झालेत का? म्हणून मी एवढी तुम्हाला विनंती करून माझे 4 शब्द पुरे करू. जय महाराज. सन्माननीय भरत शेठ गोगावले आमदार यांना मी विनंती करीन की त्यांनी मार्गदर्शन करावं. आणि शेठ 2च मिनिटं. युवा सेना शाखा प्रमुख अनिकेत मांगडे, अक्षय मानकर, गौरव नातेकर आणि सूरज गोंडरे या 4घांची युवा सेना शाखा प्रमुख उपसभापती निवड केलेली आहे. तर त्याच्यानंतर तुमच्याबरोबर त्यांना फोटो काढायचा आहे. आता माझा लय आवाज बसलाय, थांब जरा.